मग आपण स्टार्ट करू आता मग. आवाज येतो का मला सांगा मला. हो सर येतो. ठीक आहे, लिहा नेक्स्ट क्वेश्चन लिहा आता. लिहा इफ 1 मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. इफ log x upon b minus c equal to log y upon c minus a equal to log z upon a minus b. log z upon a minus b काल घेतले होते पण आपण अशा टाईपचे क्वेश्चन बघा. शो दॅट. तर हे शो दॅट इथे वेगळं करायचं बघा. शो दॅट एक्स टू पॉवर बी प्लस सी इंटू वाय रेस टू पॉवर सी प्लस ए इंटू झेड रेस टू पॉवर ए प्लस बी इक्वल टू 1 प्रूफ करायचं बघा आपल्याला. क्वेश्चन लक्षात आला मी काय म्हणलं बघा. इट वा लॉग एक्स अपॉन बी मायनस सी. log x upon b minus c equal to log y upon c minus a equal to log z upon a minus b. तर आपल्याला हे शोध ॲड करायचं. हे शोध ॲड कसं करायचं ते नंतर बघू आपण. म्हणजे एवढ्याचा यूज करायचा. हे तिघांचा रेशो इक्वल आहे बघा. तिघांचा रेशो इक्वल असेल तर आपल्याला हे रिझल्ट प्रूफ करायचं आपल्याला. आता हे कसं करायचं काल सांगितलं मी तुम्हाला. या तिघांचा रेशो इक्वल आहे म्हणजे तिघांचा रेशो मी केलेट करू शकतो ना. तिघांचा रेशो इक्वल आहे म्हणजे तिघांचा रेशो मी केलेट करतो. मग तिघांचा रेशो के म्हणजे ईची रेशो इक्वल टू के आणि त्याच्यावर लॉग एक्स लॉग वाय लॉग झेडची व्हॅल्यू काढा बघा. नंतर पुढे करायचं. पुढे काय करायचं ते सांगतो नंतर मी बघा. लिहा सोल्युशनमध्ये तिघांचा रेशो आपण केलेट करू आपण. हां मॅडम लेट लिहा आता लॉग एक्स अपॉन बी मायनस सी इक्वल टू लॉग वाय अपॉन सी मायनस ए इक्वल टू लॉग झेड अपॉन ए मायनस बी. अब हे तिघांचा रेशो इक्वल आहे. मग तिघांचा रेशो मी के लेट करतो मी बघा. हां लेट करताय ना काय प्रॉब्लेम आहे. तिघांचा रेशो सेम म्हणजे तिघांचा रेशो के लेट करतो मी बघा. आता तिघांचा रेशो के म्हणजे ईची रेशो कुठे किती येईल के येणार बघा. मॅडम लॉग एक्स अपॉन बी मायनस सी लॉग एक्स अपॉन बी मायनस सी इक्वल टू के कॉमा लॉग वाय अपॉन सी मायनस ए इक्वल टू के आणि लास्ट लॉग झेड अपॉन ए मायनस बी इक्वल टू के. हां लक्षात आलं. हे तिघांचा रेशो के म्हणजे ईची रेशो कुठे के येणार. आता त्याच्यावर हे बी मायनस सी कडे ट्रान्सफर करा. लिहा मग देअरफॉर लॉग एक्स इक्वल टू this b minus c into k that is k into b minus c बघा. ही log x ची व्हॅल्यू आली बघा. दिस इज द व्हॅल्यू ऑफ log x. हे c minus c कडे ट्रान्सफर करा म्हणजे log y कुठे किती येईल बरं. दिस k into c minus a that is k into c minus a कॉमा a minus b कडे ट्रान्सफर करा म्हणजे log z कुठे किती येईल बरं. हाऊ मच log z इक्वल टू k इन ब्रॅकेट a minus b. आता काय करायचं सांगतो याच्यामध्ये इथपर्यंत कळालं तुम्हाला. आता प्रूफकडे बघा. प्रूफमध्ये एक्सचा पॉवर किती बरं हाऊ मच एक्सचा पॉवर बी प्लस सी आहे बघा. इथे एक्सचा पॉवर बी प्लस सी आहे. मग एक्सचा पॉवर जेवढा आहे ना एक्सचा पॉवर बी प्लस सी तर ह्या लॉग एक्सला काय करायचं माहिती आहे का बी प्लस सीनं मल्टिप्लाय करायचं. ह्या साईडला बी प्लस सीनं मल्टिप्लाय केलं तुम्हाला ह्या साईडला सुद्धा बी प्लस सीनं मल्टिप्लाय करावं.
तुम्ही म्हणताल बी प्लस सीनंच का मल्टिप्लाय काय केलं, कारण एक्सचा पॉवर किती आहे बी प्लस सी. जोपर्यंत तुम्ही ह्या लॉग एक्सला बी प्लस सीनं मल्टिप्लाय करणार नाहीत, एकदा का बी प्लस सीनं मल्टिप्लाय केलं, लॉगच्या बाजूची टर्म कुठे जात असते, पॉवरमध्ये जाते ना. आपल्याला एक्सचा पॉवर बी प्लस सी पाहिजे, म्हणून ह्या लॉग एक्सला बी प्लस सीनं मल्टिप्लाय करतो. दोन्ही साईडला बी प्लस सीनं मल्टिप्लाय करा. नंतर ह्या लॉग वायला बघा, वायचा पॉवर किती आहे सी प्लस ए, म्हणजे ह्या लॉग वायला सी प्लस एनं मल्टिप्लाय करा. ह्या साईडला सी प्लस एनं मल्टिप्लाय केलं, त्या साईडला सुद्धा सी प्लस एनं मल्टिप्लाय करावं. नंतर झेडचा पॉवर काय ए प्लस बी, म्हणजे ह्या लॉग झेडला ए प्लस बीनं मल्टिप्लाय करा. इकडे ए प्लस बीनं मल्टिप्लाय करा, ह्या साईडला सुद्धा तुम्हाला ए प्लस बीनं मल्टिप्लाय करावं लागला. लिहा मग आता देअर फोर ह्या लॉग एक्सला मी काय करतो बी प्लस सीनं मल्टिप्लाय करतो मी. राईट ऑन बी प्लस सी इंटू लॉग एक्स. मग ह्या साईडला जर बी प्लस सीनं मल्टिप्लाय केलं तर नक्की तुम्हाला ह्या साईडला सुद्धा बी प्लस सीनं मल्टिप्लाय करावं लागला. हे के इन ब्रॅकेट बी मायनस सी जशाल तसं, आणि नंतर बी प्लस सीनं मल्टिप्लाय केलं मी. बघा कळलं, कॉमा. आता बघा ह्या लॉग वायला किती मल्टिप्लाय करू, वायचा पॉवर बघा, वायचा पॉवर किती आहे सी प्लस आहे, त्यानं मल्टिप्लाय करायचं बघा. लिहा मग सी प्लस ए इंटू लॉग वाय. या करता हे सगळे इक्वेशन एका खाली लिहिली तुम्ही बघा. जस्ट 1 मिनिट. याला इक्वेशन नंबर वाटल्यास याला इक्वेशन नंबर 1 देतो मी बघा. आता ह्या लॉग वायला काय करा माहिती आहे का, सी प्लस एनं मल्टिप्लाय करा. लिहा मग सी प्लस ए इंटू लॉग वाय. ह्या साईडला सी प्लस एनं मल्टिप्लाय केलं, ह्या साईडला सुद्धा सी प्लस एनं मल्टिप्लाय करतो. के इन ब्रॅकेट दिस सी मायनस ए ॲज इट इज आणि इंटू सी प्लस ए, कारण दोन्ही साईडला तुम्हाला सी प्लस एनं मल्टिप्लाय करावं बघा. याला इक्वेशन नंबर 2 द्या. आणि ह्या लॉग झेडला काय करा ए प्लस बीनं मल्टिप्लाय करा, कारण झेडचा पॉवर जेवढा आहे तेवढ्या पॉवरनं ह्या लॉग झेडला मल्टिप्लाय करायचं. तर ए प्लस बीनं मल्टिप्लाय करा, ए प्लस बी इंटू लॉग झेड. तर ह्या साईडला सुद्धा हे के इन ब्रॅकेट ए मायनस बी ॲज इट इज बघा. तर ह्या साईडला सुद्धा ए प्लस बीनं मल्टिप्लाय करावं बघा तुम्हाला. याला इक्वेशन नंबर 3 काय केलं कळालं, ह्या लॉग एक्सला बी प्लस सीनं दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं. ह्या फर्स्ट इक्वेशन आहे ना, याला बी प्लस सीनं का मल्टिप्लाय केलं, कारण एक्सचा पॉवर बी प्लस सी आहे. कारण जोपर्यंत तुम्ही ह्या लॉग एक्सच्या बाजूला बी प्लस सी आणणार नाही तोपर्यंत हे बी प्लस सी पॉवरमध्ये जाणार नाही बघा. एकदा का बी प्लस सी या लॉग एक्सच्या बाजूला आलं की ते बी प्लस सी पॉवरमध्ये जाईल आणि आपल्या एक्सचा पॉवर बी प्लस सीच पाहिजे, म्हणून ह्या लॉग एक्सला बी प्लस सीनं दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं बा. तसंच ह्या लॉग वाय इकडून के इन ब्रॅकेट सी मायनस याला सी प्लस सीनं मल्टिप्लाय केलं मी बघा. कळालं. आणि झेडचा पॉवर किती ए प्लस बी, ते ह्या लॉग झेडला काय केलं, ह्या दोन्ही साईडला ए प्लस बीनं मल्टिप्लाय केलं. आता काय करायचं, ह्या 3 इक्वेशनची ॲडिशन करायची. ॲडिंग दीज 3 इक्वेशन्स. ॲडिंग इक्वेशन्स फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. तर ॲडिशन करताना काय करणार, राईट हँड साईडची ॲडिशन करा आणि तसंच लेफ्ट हँड साईडची ॲडिशन करा. ही राईट आहे, ही लेफ्ट हँड साईडची ॲडिशन करा, नंतर ह्या राईट हँड साईडची ॲडिशन करा. कळलं. तर काय करायचं, लेफ्ट हँड साईडची ॲडिशन करा आणि इकडे राईट हँड साईडची ॲडिशन करा बा. लिहा मग आता बी प्लस सी इंटू लॉग एक्स. हां प्लस काय येईल बरं, सी प्लस ए इंटू लॉग वाय प्लस ए प्लस बी इंटू लॉग झेड. तर त्या साईडची सुद्धा ॲडिशन करावं मला सांग. त्या साईडला काय बरं, हे के इन ब्रॅकेट बी मायनस सी बी प्लस सी. लिहा मग के इन ब्रॅकेट बी मायनस सी बी प्लस सी प्लस नंतर काय बरं, की इन ब्रॅकेट ह्या साईडची टर्म ही याची
याची ॲडिशन याच्यासोबत करावं बघा, नंतर याच्यासोबत बघा. तर के इन ब्रॅकेट सी मायनस ए सी प्लस ए, सी मायनस ए, जस्ट 1 मिनिट हां, थोडं छोटं करावं लागलं मला, इथं बसत नाही एका लाईनमध्ये. हां, दिसते का मला सांगा व्यवस्थित? बस सी मायनस ए सी प्लस ए, आणि लास्ट टर्म बघा के इन ब्रॅकेट के इंटू ए मायनस बी ए प्लस बी. हां, दिसते का बोर्डवरचं? मला सांगा व्यवस्थित का नाही? अरे मी काय म्हणतो लक्ष द्यायचं, सांगा दिसते का मला सांगा व्यवस्थित? हां, आता बघा लॉग एक्सच्या बाजूला जी टर्म आहे, लॉग एक्सच्या बाजूला टर्म काय इथं बी प्लस. मी तुम्हाला सांगितलं लॉगच्या बाजूला जी टर्म असते ती टर्म कुठे जात असते? पॉवरमध्ये जात असते. बघा लिहा मग आता, देअरफॉर लॉग एक्सच्या बाजूला बी प्लस सी आहे, बी प्लस सी पॉवरमध्ये जाणार भाई, लॉग एक्स जसं तसं लिहा. आणि ते लॉग एक्सच्या बाजूला जे बी प्लस सी ते बी प्लस सी पॉवरमध्ये जाणार. बघा कळलं? लॉग एक्स, आता लॉग एक्सच्या बाजूला कोणती टर्म आहे? बी प्लस सी, ते बी प्लस सी पॉवरमध्ये जाणार. बघा प्लस ह्या लॉग वायच्या बाजूला कोणती टर्म आहे? सी प्लस ए, सी प्लस ए कुठे जाणार? पॉवरमध्ये जाणार. लॉग ऑफ वाय रेस्ट पॉवर सी प्लस ए प्लस लॉग झेडच्या बाजूला काय? ए प्लस बी, ए प्लस बी कुठे जाणार? पॉवरमध्ये. लिहा मग लॉग ऑफ झेड रेस्ट पॉवर ए प्लस बी. आता बघा दॅट इज इक्वल टू हे के जसं तसं. मला सांगा बी मायनस सी बी प्लस सी काय येईल बरं? तुमच्याकडे फॉर्म्युला आहे बघा, ए मायनस बी ए प्लस बी. ए मायनस बी ए प्लस बी असेल तर त्याला काय लिहिता येईल? ए मायनस बी ए प्लस बी इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे ना, ए मायनस बी ए प्लस बी दॅट इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग बी मायनस सी बी प्लस सी म्हणजे काय येईल? बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर येईल. बघा राईट, प्लस दिस के ॲज इट इज. सी मायनस ए सी प्लस ए, सी मायनस ए सी प्लस ए दॅट इज सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ए के ॲज इट इज. आणि पुन्हा नंतर सांगा ए मायनस बी ए प्लस बी, ए मायनस बी ए प्लस बी दॅट इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काही डाऊट असला तर विचारा याच्यामध्ये. काही डाऊट याच्यामध्ये नाही? ठीक आहे, नेक्स्ट स्टेपला आता बघा हा लॉग बघा, लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन प्लस लॉग ऑफ पी. तर लॉग एकदाच लिहायचं आणि त्या तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, दॅट इज लॉग ऑफ एम एन पी. एम म्हणजे एक्स रेस्ट पॉवर बी प्लस सी, एन म्हणजे वाय रेस्ट पॉवर सी प्लस ए, आणि एन मीन्स झेड रेस्ट पॉवर ए प्लस बी. तर हे तिघं पण ॲडिशनमध्ये बघा लॉग एकदाच लिहिणार आहे, तिघांचं मल्टिप्लिकेशन करणार. हा लॉग बघा, लॉग एम प्लस लॉग एन प्लस लॉग पी दॅट इज इक्वल टू लॉग ऑफ एम एन पी. बघा लिहून टाका मग देअरफॉर हे लॉग एकदाच लिहा, एक्स रेस्ट पॉवर बी प्लस सी इंटू वाय रेस्ट पॉवर सी प्लस ए इंटू झेड रेस्ट पॉवर ए प्लस बी. एवढं तर कळलं असेल बघा. आता इकडे या सगळ्यातून मी के कॉमन काढतो. मी बघा या तिन्ही टर्ममधून इथून के इथून के इथून के तिन्ही घेतून के कॉमन येणार बा. के कॉमन काढतो सगळ्यातून. मला के कॉमन काढा. इथून जर के कॉमन काढली तर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर येणार. ब्रॅकेट करायची गरज नाही, कारण सगळीकडे प्लस साईन आहे, प्लसमध्ये साईन बदलत नाही बघा. इथून के कॉमन काढली तर सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर येणार. आणि लास्ट टर्ममधून जर के कॉमन काढलं तर काय राहणार? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बघा देअरफॉर
this log of x raised to power b plus c into y raised to power c plus a into z raised to power a plus b bracket close that is equal to k into किती येईल बरं हाऊ मच सांगा दिस प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दिस मायनस सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर दिस मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर गेट कॅन्सल रिझल्ट किती येईल 0 येणार बघा फक्त मी कॅन्सल केलेलं दाखवणार फक्त मी नेक्स्ट स्टेपला लिहिणार सॉरी कॅन्सल करणार नाही बा असं कॅन्सल करत जाऊ नका फक्त नेक्स्ट स्टेपला आन्सर 0 लिहून टाकायचं कारण सगळेच कॅन्सल होतात ना सगळे कॅन्सल झाले म्हणजे रिझल्ट किती येणार 0 येणार बघा नंतर पुन्हा लिहा therefore log of x raised to power b plus c into y raised to power c plus a into z raised to power a plus b that is equal to k into 0 किती 0 येणार कळलं आता काय अडचण नाही लिहा log of आता काय अवघड नाही बघा x raised to power b plus c into y raised to power c plus a into z raised to power a plus b आता ही 0 व्हॅल्यू कोणाची बरं लास्ट पिरियडमध्ये सांगितलं 0 व्हॅल्यू कोणाची log 1 ची बघा लिहून टाकतो log 1 बघा एक लक्षात द्या ह्या साईडला जेवढा बेस आहे तेवढाच बेस इकडे लिहित जा समजा इकडे जर बेस 10 असला असता इकडे बेस 10 लिहिला असता पण इकडे बेस लिहिलेलं नाही आहे मग इकडे बेस लिहू नका याचा अर्थ असा नाही की बेस लिहिला नाही म्हणजे बेस नाही तिथं बेस असतो बेस थ्रू आउट सेम असतो बघा कळलं काही डाऊट असला त्याच्यामध्ये विचारा झाला क्वेश्चनच संपला बघा आता इथे लिहितो मी दिसत असेल तर मला झालं मग मला सांग नक्कीच काय मग आता इकडे बघा हे लॉग कोणाचा आहे ह्या टर्मचा आहे बघा एवढ्या सॉरी हे एवढ्याचा लॉग आहे बघा इकडे लॉग कोणाचा आहे 1चा म्हणजे नक्कीच हे इकडे किती येणार 1 येणार बघा हे एवढ्याच्या वर किती येणार 1 येणार कारण तुम्हाला काल सांगितलं लॉग एम इक्वल टू लॉग एन असेल लॉग एम इक्वल टू जर लॉग एन असेल तर डेफिनेटली एम इक्वल टू एन कळलं ना जर लॉग एम इक्वल टू इकडे बघा लॉग इथे लिहितो बघा लॉग ऑफ एम इक्वल टू जर लॉग ऑफ एन असेल तर नक्कीच काय असतं एम आणि एन काय हे एम आणि एन कसे असतात इक्वल असतात बघा चालेल लिहून टाका मग नक्कीच हे एक्स रेस्ट पॉवर बी प्लस सी इथे लिहितो मी एक्स रेस्ट पॉवर बी प्लस सी इंटू वाय रेस्ट पॉवर सी प्लस ए इंटू झेड रेस्ट पॉवर ए प्लस बी आणि दॅट इज एवढं किती येईल 1 येणार म्हणजे दिसत नसेल तर मी काय करतो नेक्स्ट स्टेपवर नेक्स्ट पेजवर लिहितो मी बघा काय करूया नेक्स्ट पेजवर लिहितो मी बघा लिहा मग therefore x raised to power b plus c into y raised to power c plus a into z raised to power a plus b equal to 1 हेच रिझल्ट प्रूफ करायचं होतं आपल्याला बघा कळलं बऱ्याच जण वाटतं हे लॉग आणि हे लॉग कॅन्सल आणि हे इक्वल टू 1 येणार असं नाही बरं लॉग कॅन्सल नाही तर लॉगरिथमचा रूल आहे बघा जर लॉग एम इक्वल टू जर लॉग एन असेल तर डेफिनेटली एम इक्वल टू एन लॉग एम ही म्हणजे एम क्वांटिटी आणि ही म्हणजे एन क्वांटिटी मग लॉग एम इक्वल टू जर लॉग एन असेल तर नक्कीच दिस एम इक्वल टू एन मीन्स दिस इक्वल टू 1 काही डाऊट असला तर विचारायचा मध्ये आहे का काही डाऊट झालं का मला सांगा क्वेश्चन यस सर नेक्स्ट क्वेश्चन लिहा आता if
if a square equal to b cube, right on, if a square equal to b cube equal to c raised to power 5 equal to d raised to power 6, right on, show that log of ABC to the base d equal to 31/5. इकडं आपल्याला हा रिझल्ट प्रूफ करायचा. लॉग ऑफ ABC टू द बेस डी टू द बेस डी इक्वल 31/5 हा रिझल्ट प्रूफ करायचा. फक्त आपल्याला इफ हे एवढं दिलेलं आहे बघा, a स्क्वेअर इक्वल टू b क्यूब इक्वल टू c रेस्ट पॉवर 5 इक्वल d रेस्ट पॉवर 6, म्हणजे एवढ्याचा यूज करून हा रिझल्ट प्रूफ करायचा बघा. ठीक आहे, हे रिझल्ट कसा प्रूफ करायचा आपण बघू. याचा यूज कसा करायचा समजा हे चारही इक्वल आहेत ना, ह्या चारही इक्वल दिलेत तर हे शोध ॲड करायचं आपल्याला बघा. कळलं? तर काय करू आपण, जे दिले इफ हे जे दिले ना एवढ्याचा यूज करू आणि हा रिझल्ट प्रूफ करू बघा. जे दिले ते लिहून टाका. लिहा a स्क्वेअर प्लस b क्यूब इक्वल टू c रेस्ट पॉवर 5 इक्वल टू d रेस्ट पॉवर 6. तुम्ही म्हणता याला काय करता येईल, तुम्हाला याला काहीच करता येणार नाही म्हणता सर तुम्ही. a स्क्वेअर काय, काहीच नाही. b क्यूब काय, c रेस्ट पॉवर 5 काय, d रेस्ट पॉवर 6 काहीच करता येत नाही. तुम्हाला मी एक आयडिया सांगतो. प्रूफमध्ये काय लॉग आहे का नाही मला सांगा. लॉग आहे, आपण लॉग घेऊ. प्रूफमध्ये बेस किती आहे, डी. आपण काय करू, थ्रू आउट लॉग घेऊ बघा. आणि लॉग टेकिंग लॉग विथ बेस डी, म्हणजे लॉग तर सगळ्यांचा घ्यायचा आहे, चारींचा घ्यायचा, सगळ्यांचा लॉग घ्यायचा आणि बेस किती घेणार, डी. तुम्ही म्हणताल बेस डीच का घेतला सर, कारण प्रूफमध्ये बघा, प्रूफमध्ये बेस किती आहे, डी. जर प्रूफमध्ये जर बेसच नसला नसता तर मी सगळ्यांचा लॉग घेतला असता फक्त, पण प्रूफमध्ये लॉग तर आहेच पण बेस डी आहे, म्हणजे मी काय करतो सगळ्यांचा लॉग घेतो आणि विथ बेस डी घेणार बघा. ला टेकिंग लॉग विथ बेस डी, ला टेकिंग लॉग का घेतला, कारण प्रूफमध्ये लॉग आहे बघा. टेकिंग लॉग ला विथ बेस डी, टेकिंग लॉग ला टू द बेस डी, ला टू द बेस डी लिहा मग आता. आणि बेस डीच काय घेतलं, कारण प्रूफमध्ये बेस डी आहे बा. लिहा मग लॉग कोणाचा घ्या, ए स्क्वेअरचा बा. लिहा लॉग ऑफ ए स्क्वेअर आणि टू द बेस डी लिहावंच लागेल तुम्हाला. नंतर ह्या बी क्यूबचा लॉग घ्या. लिहा लॉग ऑफ बी क्यूब टू द बेस डी. ह्या साईडचा लॉग घ्या. लिहा लॉग ऑफ सी रेस्ट पॉवर 5 टू द बेस डी. आणि ह्याही साईडचा लॉग घ्या. लॉग ऑफ डी रेस्ट पॉवर 6 टू द बेस डी. कळलं? सगळ्यांचा लॉग घेतला आणि लॉग घेऊन बेस डी घेतला बा. आता मला सांग इथे एचा काय बरं स्क्वेअर, मला सांगितलं लॉगरिथमचा रूल सांगितला. लॉग ऑफ एम रेस्ट पॉवर एन असेल, लॉग ऑफ एम रेस्ट पॉवर एन असेल तर ते एन कुठे घेता येईल, बॅक साईडला. हे टू कुठे घेता येईल तुम्हाला, बॅक साईडला घेता येईल बा. तर हे टू कुठे घ्या, बॅक साईडला. लिहा मग 2 लॉग ऑफ ए टू द बेस डी. लिहा 2 लॉग ऑफ ए टू द बेस डी. हे 3 सुद्धा कुठे येईल, बॅक साईडला बघा, कारण लॉगरिथमचा रूलच आहे बा. एम रेस्ट पॉवर एन असेल तर एन लॉग ऑफ एम रेस्ट पॉवर एन असेल त्याला एन लॉग ऑफ एम लिहिता येईल बघा. तर लॉग ऑफ बी क्यूब हे 3 बॅक साईडला घेतो, म्हणजे लॉग ऑफ बी टू द बेस डी, लॉग ऑफ बी टू द बेस डी. हे 5 सुद्धा बॅक साईडला येईल बा. लिहा 5 लॉग ऑफ सी टू द बेस डी. हे 6 सुद्धा बॅक साईडला लिहिता येईल बा. 6 लॉग ऑफ डी टू द बेस डी. मला सांगा लॉग डी टू द बेस डी ची व्हॅल्यू कोण सांगतं किती असते बरं. लॉग डी टू द बेस डी ची व्हॅल्यू मी तुम्हाला लॉगरिथमचे रूल लिहून दिले. हा किती, बरोबर 1. इकडं लॉग ज्या नंबरचा घेतला तो जर बेस असेल तर रिझल्ट 1 असतो बा. लॉग ए टू द बेस आहे म्हणलं की 1 म्हणणार. तसं मग लॉग डी टू द बेस किती येणार, 1च येणार बा. लिहून टाका. नेक्स्ट स्टेपला लिहा देअरफॉर 2 लॉग ऑफ ए टू द बेस डी
equal to 3 log of b to the base d equal to 5 log of c to the base d equal to हे 6 आणि log d to the base d ची व्हॅल्यू किती 1. कळलं? हे 6 ॲज इट इज आणि log d to the base d ची व्हॅल्यू 1 बघा. लिहा मग पुन्हा therefore 2 log of a to the base d equal to 3 log of b to the base d equal to 5 log of c to the base d. यांना काहीच करता येणार नाही आणि 6 into 1 6 म्हणजे तिन्ही इक्वल टू 6 आहे म्हणजे each इक्वल टू 6 येणार. this equal to this equal to this equal to 6 म्हणजे this equal to 6 this equal to 6 आणि this equal to 6. हे तिन्ही इक्वल टू 6 आहे म्हणजे each इक्वल टू 6 येणार. हे तिघं इक्वल टू 6 आहे तर प्रत्येक इक्वल टू 6 येणार बा. therefore 2 log of a 2 log of a equal to 6 कॉमा नंतरची टर्म बघा काय हे 3 log of b to the base d equal to 6 येणार बा. इथं बेस डी लिहायचं राहिलं बघा मला. log of a to the base d equal to 6 येणार बघा. नंतरचं बघा नंतरची टर्म काय 3 log of b to the base d equal to 6 3 log of b to the base d equal to 6 कॉमा नंतरची टर्म 5 log of c 5 log of c to the base d equal to 6. आता काय करा हे 2 इकडे डिवाइडला नाही ह्या 6 ला हे 3 काय करा ह्या 6 ला डिवाइडला नाही आणि 5 कुठे ह्या 6 ला डिवाइडला घेऊन टाकावा. लिहा मग नेक्स्ट स्टेपला लिहा मग therefore log of a to the base d equal to 6 upon 2 कॉमा हे 3 डिवाइडला नाही लिहा log of b to the base d equal to 6 upon 3 5 डिवाइडला नाही आता लिहा मग log of c to the base d equal to 6 upon 5. काही डाऊट असला तर विचारायच्या मध्ये आपण सिम्प्लिफाय करूया लिहा log a to the base d equal to log of a to the base d equal to हे 6 upon 2 that is 2 the 3 that is 6 बेत्रिक 6 बघा that is log of b to the base d equal to log of b to the base d equal to 6 that is 3 the 2 that is 6 that is 2 plus this log of c to the base d equal to 6 by 5 चे डिव्हिजन होत नाही this as it is 6 by 5 झालं बघा. याच्या पुढे काहीच करता येत नाही. आता प्रूफ मध्ये बघा प्रूफ कोणाचा आहे log abc चा आहे. log abc to the base d equal to 31 by 5 जेव्हा abc आले abc मल्टिशन मध्ये आले म्हणजे नक्कीच ह्या तिन्ही लॉगची तुम्हाला ऍडिशन करावं लागेल. कळलं? कारण log a प्लस log b प्लस log c म्हणलं की त्याला log of abc लिहिता येते म्हणजे नक्कीच तुम्हाला तिन्हीची ऍडिशन करावं लागेल. ऍडिंग these equations adding these equations त्या इक्वेशनचे ऍडिशन करताना काय करा ह्या लेफ्ट हँड साईडचे ऍडिशन करा आणि ह्या साईडला राईट हँड साईडचे ऍडिशन करा बघा. करा काही अवघड नाही बा. लिहा therefore लेफ्ट हँड साईडचे ऍडिशन करू म्हणजे सगळ्या लॉगचे ऍडिशन करू log a to the base d प्लस काय log b to the base d प्लस log c to the base d आणि ह्या साईडची सुद्धा ॲडिशन करा. ह्या साईडला पहिल्यांदा 3 आहे नंतर प्लस 2 आणि नंतर 6 by 5 क्वेश्चन संपला. आता लॉगरिथमचा रूल बघा log a प्लस log b प्लस log c दॅट इज log ऑफ abc आणि बेस तोच लिहून टाकायचा जे आहे तो तिथं बघा log m प्लस log n प्लस log p दॅट इज log ऑफ m n p आणि जो बेस आहे तो बेस लिहून टाकायचा. लिहा log a प्लस log b प्लस log c दॅट इज log ऑफ abc आणि बेस d लिहून टाका. that is equal to 3 plus 2 that is 5 plus 6 by 5 कळलं. पुन्हा लिहा therefore this log of abc to the base d as it is. आता पहा 5 ला डिवाइड बाय काय ना म्हणजे किती आहे 1 प्लस 6 upon 5 as it is
झालं भाई. आता एका स्टेपमध्ये आन्सर येते, 1 ते 2 स्टेपमध्ये आन्सर येते बघा, काहीच अवघड नाही बघा. आता बघा हे लास्ट टर्म बघा, ह्या 5 ला डिवाइड बाय काय ना म्हणजे किती आहे 1 आहे बघा. हे इथं 1 लिहिलं मी, हे 5 वरचं आणि या 5 ला डिवाइड बाय काय ना म्हणजे 1 प्लस 6/5. आपण आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू बा. हे इथं लिहितो साईडला बघा, इथं स्पेस आहे बघा. आता लॉग ABC टू द बेस D जसं तसं लिहितो. हे दिसतं का ह्या साईडचं? लिहा देअरफॉर हे दिसायला का हे? हा दिसते का नाही ह्या साईडचं मला सांगा. यस सर. हे लॉग ऑफ ABC टू द बेस D जसं तसं लिहितो मी बघा. आता बाई इक्वल टू therefore log of ABC to the base D equal to क्रॉस मल्टिप्लिकेशन करावा. 5 into 5 that is 25. Let 25 मध्ये प्लस साइन येईल आणि 1 into 6 येणार बघा. लिहून टाका 6 divided by this 5 into 1 5 येणार बघा, divided by 5. त्यानंतर पुन्हा log of ABC to the base D equal to आता 25 plus 6 that is 31. 25 plus 6 that is 31 divided by 5 आहे ते संपलं बघा. हेच रिझल्ट प्रूफ करायचा होता बघा. याच्यात काही डाऊट असेल तर विचारायच्या मध्ये. हां झालं का मला सांगा. पुढचा क्वेश्चन घेऊ आपण याच्यानंतर. हां झाला का? नेक्स्ट क्वेश्चन आता इफ a raised to power x equal to b raised to power y. If a raised to power x equal to b raised to power y equal to c raised to power z, and b square equal to ac, and b square equal to ac, prove that किंवा show that दोन्ही पण काही पण लिहावा. prove that y equal to 2xz upon x plus z. एकदा पुन्हा एकदा क्वेश्चन बघू, कारण क्वेश्चन चुकला तर आपल्याला येणारच नाही. a raised to power x equal to b raised to power y equal to c raised to power z equal to and b square equal to ac. तर show that y equal to 2xz upon x plus z. बघा ठीक आहे, हे रिझल्ट प्रूफ करू आपण बघा, काय अवघड नाही. इकडे बघा हे 3 इक्वल आहेत बघा आणि बी स्क्वेअर कुठे एस सी. इफ ए रेस्ट पॉवर एस कुठे बी रेस्ट पॉवर वाय कुठे सी रेस्ट पॉवर झेड आणि बी स्क्वेअर कुठे एस सी, हे दोन्ही रिझल्ट दिलेत बघा. तर आपल्याला शोधॅट हे करायचं बघा. आता हे शोधॅट कसं करायचं माहिती आहे का,
हे जे दोन दिलेत ना रिझल्ट आपल्याला ए रेस्ट पॉवर एक्स इक्वल बी रेस्ट पॉवर वाय इक्वल सी रेस्ट पॉवर झेड आणि बी स्क्वेअर इक्वल सी, या दोघांचा यूज करून हा रिझल्ट प्रूफ करायचा बघा. आता कसं करायचं बघू आपण बघा. आता पहिला रिझल्ट जो दिलाय ना तो लिहून टाका जशाला तसा. ए रेस्ट पॉवर एक्स इक्वल टू बी रेस्ट पॉवर वाय इक्वल टू सी रेस्ट पॉवर झेड. याला काहीच करता येणार नाही बघा, कारण एचा पॉवर एक्स इक्वल टू बीचा पॉवर वाय इक्वल टू सीचा पॉवर झेड, याला सध्या काहीच करता येणार नाही बघा. आता काय करायचं सांग तुम्हाला आयडिया. काय करा, या तिघांचा लॉग घेऊन टाका. या तिघांचाही लॉग घ्या. मग तुम्ही म्हणता लॉग घेतला तर बेस घ्यावा लागेल. बेस काही घ्यायची नाही, कारण प्रूफमध्ये बघा प्रूफ काय करायचं माहिती आहे का, वाय इक्वल टू एक्स झेड आपण एक्स प्लस झेड बघा, म्हणजे बेसचा काही संबंध येणार नाही बघा, मला तर वाटतं बघा. तर काय करा, लॉग घेऊन टाका. टेकिंग लॉग मग आता काय बरं नाही तर नाही लिहिले तरी इथं चालते, काय प्रॉब्लेम, फक्त लॉग घेऊन टाका. मग देअरफॉर लॉग ऑफ ए रेस्ट पॉवर एक्स इक्वल टू काय, लॉग ऑफ बी रेस्ट पॉवर वाय, आणि ह्या साईडचा लॉग घ्यावा लागला लॉग ऑफ सी रेस्ट पॉवर झेड. मग काय केलं, सगळ्यांचा लॉग घेऊन टाकला. या तिघांचा लॉग घेऊन टाकला बा. लॉग ए रेस्ट पॉवर एक्स लॉग बी रेस्ट पॉवर वाय इक्वल लॉग ऑफ सी रेस्ट पॉवर झेड. आता हे एक्स कुठे येईल मला सांगा बरं. एक्स कुठे येणार, बॅक साईडला. लिहा मग, कारण एक्स एचा पॉवर जेवढा तेवढा पॉवर बॅक साईडला येणार. लिहा मग एक्स लॉग ऑफ ए इक्वल टू, हे वाय कुठे येईल, बॅक साईडला. लिहा वाय इंटू लॉग ऑफ बी इक्वल टू, हे झेड कुठे येणार, बॅक साईडला. झेड लॉग ऑफ सी. आता तुम्ही म्हणता आता काय करायचं, एक लक्षात द्या, हे नुसतं एवढं करून काहीच फायदा नाही आपल्याला. एक लक्षात द्या, आपण काय करू माहिती आहे का, हे तिन्ही इक्वल आहेत ना, हे तीन इक्वल टू के लेट करतो मी, कारण हे तिन्ही इक्वल आहेत ना, हे तिन्ही इक्वल आहेत, तिन्ही इक्वल टू मी के लेट करतो बघा, मी करताय ना. आणि तिन्ही इक्वल टू के, आणि त्याच्यावर मी काय करतो, लॉग ए लॉग बी आणि लॉग झेडची लॉग सीची व्हॅल्यू काढतो. लॉग ए लॉग बी लॉग सीची व्हॅल्यू काढू आपण बा. लिहा म्हणता लेट, अरे तिन्ही इक्वल आहेत म्हणजे तिन्ही इक्वल टू के लेट करता येईल बा. ला एक्स लॉग ऑफ ए इक्वल टू वाय लॉग ऑफ बी. समजायला मी काय म्हणायचं बघा, काहीच नाही, मी तुम्हाला सांगायला ना, जसं तुम्ही ऑफलाईनमध्ये शिकतात ना तसंच तुम्हाला मी ऑनलाईनमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करायला बा मी. हे तीन इक्वल येतात, तीन इक्वल टू के म्हणतो मी. हे तीन इक्वल टू के म्हणजे इच इक्वल टू के येणार. हे तिघांचा रेशो इक्वल टू के म्हणजे इच रेशो इक्वल टू के येणार, म्हणजे एक्स लॉग ऑफ ए इक्वल टू के येणार बा. देअरफॉर एक्स लॉग ऑफ ए इक्वल टू के. तिघांचा रेशो तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता बघा. कॉमा वाय लॉग ऑफ बी इक्वल टू के. आणि झेड लॉग ऑफ सी इक्वल टू के. आता याच्यावर काय करा, लॉग ए लॉग बी लॉग सीची व्हॅल्यू काढा. हे एक्स काय करा, इकडे ट्रान्सफर करा, इथे के ला डिवाइडला न्या. हे वाय इथे ह्या के ला डिवाइडला न्या. हे झेड कुठं, ह्या के ला डिवाइडला न्या. जर इकडे ट्रान्सफर केलं तर लॉग ए लॉग बी लॉग सीची व्हॅल्यू निघते बघा. देअरफॉर लॉग ए इक्वल टू लॉग ए इक्वल टू के अपॉन एक्स कॉमा लॉग बी इक्वल टू के अपॉन वाय कॉमा आणि लॉग सी इक्वल टू हे झेड डिवाइडला न्या. लॉग सी इक्वल टू के अपॉन झेड. जरा कळलं, ह्याच्या पुढे काहीच करता येत नाही. आता तुम्ही म्हणता झालं ए रेस्ट पॉवर एक्स इक्वल बी रेस्ट पॉवर वाय इक्वल सी रेस्ट पॉवर झेड, याचा यूज करून आपण लॉग ए लॉग बी लॉग सीची व्हॅल्यू काढा. आता दुसरा अजून रिझल्ट काय दिलाय आपल्याला, अजून एक रिझल्ट दिलाय बी स्क्वेअर इक्वल टू ए सी. आपण याचा यूज करू, आपण लिहा आता याचा यूज करून आपण काय होते बघू आपण. लिहा मग बी स्क्वेअर इक्वल टू ए सी. लिहा नाव हे नाव नाही लिहिले तर चालते, याला काही मार्क नाहीत बा. लिहा नाव लिहा बी स्क्वेअर इक्वल टू ए सी. लिहा बी स्क्वेअर इक्वल टू किती, ए सीचे ना. आता मग याला काय करा, याला काहीच करता येणार नाही. आपण आता काय करू, दोन्ही साईडचा लॉग घेऊ. लिहा टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. taking log on both sides.
दोन्ही साईडचा लॉग घेऊन टाका. आता ह्या साईडचा लॉग घेतला तर काय बरं, बेस काही घ्यायची गरज नाही बा. लॉग ऑफ बी स्क्वेअर, ह्या साईडचा लॉग घेतला तर लॉग बी स्क्वेअर, ह्या साईडचा सुद्धा लॉग घ्यावा लागेल. लॉग ऑफ ए सी, हे 2 कुठे येईल बरं, हे 2 नक्कीच बॅक साईडला येईल बघा. या 2ला बॅक साईडला घेऊन टाका. 2 लॉग ऑफ बी. आता लॉग ए सीला काय लिहिते, लॉग ऑफ एम एनला काय लिहिता येते, लॉग ऑफ एम एनला लिहिता येते लॉग एम प्लस लॉग एन. लॉग ए सीला काय लिहिता येते, लॉग ए प्लस लॉग सी. लॉगरिथमचा रूल बा, लॉग ए सीला लिहिता येते लॉग ए प्लस लॉग सी. आता काय करायचं, एक लक्षात आपण ते लॉग ए लॉग बी लॉग सीच्या व्हॅल्यू कशाला काढल्या आपण, मग ह्या तुम्ही म्हणता लॉग ए लॉग बी लॉग सीच्या व्हॅल्यू कशाला काढल्या, ह्या कशामुळे काढल्या, ह्या व्हॅल्यू आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये टाकायच्या आहेत आपल्याला, म्हणून तुम्ही लॉग ए लॉग बी सी लॉग ए लॉग बी लॉग सीच्या व्हॅल्यू काढल्या. इथं लॉग बीची व्हॅल्यू टाकून देऊ, इथं लॉग एची व्हॅल्यू टाकून देऊ, इथं लॉग सीची व्हॅल्यू टाकून देऊ आपण. सांगा आता लॉग बीची व्हॅल्यू बघा, लॉग बीची व्हॅल्यू किती आहे, के अपॉन वाय. बघा ही के अपॉन वाय लिहा, हे 2 जसं तसं लिहा, हे 2 आणि लॉग बीची व्हॅल्यू लिहा के अपॉन वाय. लॉग एची व्हॅल्यू बघा, लॉग एची व्हॅल्यू के अपॉन एक्स आहे आणि लॉग सीची व्हॅल्यू के अपॉन झेड आहे. दाखवतो मी तुम्हाला बघा. बघा लॉग एची व्हॅल्यू के अपॉन एक्स आणि लॉग सीची व्हॅल्यू के अपॉन झेड. आता के प्रत्येक टर्म आहे बघा, प्रत्येक टर्ममध्ये जी क्वांटिटी असते ती क्वांटिटी कॅन्सलच होत असते थ्रूआउट बघा. म्हणजे हा ए आणि हा ए काय होणार, थ्रूआउट कॅन्सल होणार. पण ती क्वांटिटी प्रत्येक टर्ममध्ये पाहिजे बा. ईच टर्ममध्ये जर सेम क्वांटिटी असेल तर ती क्वांटिटी कॅन्सल होणार बा. म्हणजे हा के आणि हा के कॅन्सल होणार. फक्त मी नेक्स्ट स्टेपला लिहिणार नाही बा. मग हे इथं 1 राहणार बा, 2 × 1 2 अपॉन वाय राहणार. के कॅन्सल झालं म्हणजे इथं 1 राहणार आणि 2 × 1 2 अपॉन वाय येणार. इथं के कॅन्सल झालं म्हणजे 1 राहणार, 1 अपॉन एक्स येणार बघा. इथला के कॅन्सल झालं म्हणजे 1 अपॉन झेड येणार बघा. कळलं. आता काय करू आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. आता पर्यायच नाही बघा. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा. हे देअरफॉर 2 अपॉन वाय ॲज इट इज. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. आता भाई झेड × 1 किती येणार, झेड × 1 झेड. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला बघा. प्लस हे झेड × 1 झेड, एक्स × 1 एक्स प्लस एक्स येणार बघा. एक्स × 1 एक्स येणार. आणि हे आता इथे एक्स × झेड, हे एक्स × झेड किती येणार, एक्स झेड बघा. थोडं प्रूफकडे बघा, प्रूफकडे बघून बघा. प्रूफमध्ये वाय = 2x झेड आपण एक्स प्लस झेड प्रूफ करायचं आपल्याला बघा. आपण काय करू, रेसिप्रोकल घेऊ. काय करू आपण माहिती आहे का, या 2 अपॉन वायला वाय अपॉन 2 लिहितो, वाय वर लिहितो 2 खाली लिहितो. ह्या साईडचा रेसिप्रोकल घेतला तुम्हाला ह्या साईडचा सुद्धा रेसिप्रोकल घ्यावा लागला. या 2 अपॉन वायला वाय अपॉन 2 लिहितो मी, वाय वर लिहितो 2 खाली लिहितो. मग ह्या साईडला सुद्धा इंटरचेंज करावा लागला. तर काय करायचं, याचा रेसिप्रोकल घ्यायला एक्स झेड वर जाईल आणि झेड प्लस एक्स खाली येईल बघा. झालं बघा. नेक्स्ट स्टेपला आन्सरच येणार बघा. आता काय करा, 2 इकडे ट्रान्सफर करा ह्या साईडला. देअरफॉर वाय = हे 2 × x दॅट इज 2xz. आणि प्रूफमध्ये काय तसंच लिहू आपण. प्रूफमध्ये एक्स प्लस झेड आहे बघा. इथे झेड प्लस एक्स आलं, ह्या झेड प्लस एक्सला एक्स प्लस झेड लिहिता येईल ना, लिहिता येते बघा. प्रूफमध्ये जसं आहे तसंच लिहून टाका. पहिल्यांदा प्लस एक्सला नंतर प्लस झेड बघा. झालं, हेच रिझल्ट प्रूफ करायचं होता. याच्यामध्ये काय डाऊट असला तर विचारायच्या मध्ये मला. क्वेश्चन कळाला का नाही मला सांगा. काही डाऊट असला तर विचारायच्यामध्ये मला. कळालं सगळ्यांना. झालं का मला सांगा, म्हणजे पुढचा क्वेश्चन घ्यायचं मला कळतं बघा. हो सर. ठीक आहे, या नेक्स्ट क्वेश्चन आता. लिहा, इफ
लॉग एक्स अपॉन ए इक्वल टू log y upon 2 that is equal to log z upon 5. इक्वल टू के देऊन टाकले त्यांनी, ठीक आहे. नसं दिलं तर आपण लेट करणारच होतो, पण देऊन टाकले त्यांनी. अँड एक्स टू पॉवर 4 into y cube into z raised to power minus 2 equal to 1. Find a. जर आपल्या a ची व्हॅल्यू काढायची, बाकी सगळं दिले बघा आपल्याला. लक्षात राहते बघा, या तिघांचा रेशो सुद्धा के दिला आपल्याला, लेट सुद्धा करायची गरज नाही. हां, फक्त एक्स टू पॉवर 4 वाय क्यूब आणि झेड रेस्ट पॉवर -3. हे एकदा नीट बघू द्या क्वेश्चन, बरोबर हाच आहे. तर एक्स टू पॉवर 4 वाय क्यूब झेडचा पॉवर -2 इक्वल टू 1 एवढं दिले बघा. तर फाइंड ए, आपल्याला ए ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे जे जे दिले ना, मग त्याचा यूज करू आपण. नुसतं जे दिले त्याचं काय करायचं आपल्याला, त्याचा फायदा करायचा आणि ते ए ची व्हॅल्यू काढायची बघा. म्हणजे जे प्रॉब्लेममध्ये कसं जे दिले ना त्याचा यूज करायचा आणि याची व्हॅल्यू काढायची बघा. ठीक आहे, आपण या तिघांचा रेशो किती दिलाय ना, लिहून टाका जशाल तसं. सिन्स लेट करायची गरज नाही, कारण तिघांचा रेशो के दिलाय, आपण लिहून टाका जशाल तसं. लॉग एक्स अपॉन ए इक्वल टू लॉग वाय अपॉन 2 इक्वल टू लॉग झेड अपॉन 5 इक्वल टू के. आता तिघांचा रेशो के दिलाय, म्हणजे ईची रेशो इक्वल टू के येणार. म्हणजे दिस इक्वल टू के, दिस इक्वल टू के आणि दिस इक्वल टू के. राईट ऑन. देअरफॉर log x upon a equal to k comma log y upon 2 equal to k comma log z upon 5 equal to k. आता पहा, हे a इकडे ट्रान्सफर करा, हे 2 इकडे ट्रान्सफर करा, 5 इकडे ट्रान्सफर करा. therefore log x equal to k into a ka, log y equal to 2 into k, that is 2k. 5 को ट्रांसफर करा, that is log z equal to 5 into k, that is 5k. कळलं? ठीक आहे, याच्यावर लॉग एस लॉग वाय लॉग झेडची व्हॅल्यू निघाली बा. आता काय करायचं माहिती आहे का, याचा यूज करायचा आपण. याचा यूज करू आपण बा. लिहा, म्हणजे जे दिले ते लिहून टाकू आपण. लिहा नाव, या नावला काही मार्क नाहीत बरं. लिहा नाव, लिहा एक्स टू पॉवर 4 इंटू वाय क्यूब इंटू झेड टू पॉवर -2 इक्वल टू 1. आता काय करू बरं याच्यानंतर, याचा फायदा, याला काय करू मला सांगा. आता हे तर लॉग एस लॉग वाय लॉग झेडच्या व्हॅल्यू काढल्या, आपल्याला ए ची व्हॅल्यू काढायची. लक्षात राहू द्या बघा, विसरून जातात आपल्याला ए ची व्हॅल्यू काढायची. आता काय करू मला सांगा. एक्स टू पॉवर 4 इंटू वाय क्यूब इंटू झेड टू पॉवर -2 इक्वल टू 1 दिले आपल्याला. एक लक्षात द्या, काय करणार तुम्ही, याचा तिघांचं याचा पॉवर घेऊन याचं मल्टिप्लिकेशन करून काहीच होत नाही बघा. आपण काय करू, याचा लॉग घेऊ, कारण आपण लॉग एस लॉग वाय लॉग झेडच्या व्हॅल्यू काढल्यात. म्हणजे तुम्हाला या दोन्ही साईडचा लॉग घेऊन तुम्हाला लॉग एस लॉग वाय लॉग झेड आणावं लागेल, आणि आणून लॉग एस लॉग वाय लॉग झेडच्या व्हॅल्यू टाकावं लागतील. तेव्हा कुठेतरी ए ची व्हॅल्यू निघेल बघा. काय करा, आता ह्या दोन्ही साईडचा लॉग घ्या बा. लिहा मग, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. लिहा टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. नेक्स्ट पेजवर लिहितो मी आता. ह्या साईडचा लॉग घेतला तर काही बरं. देअरफॉर, आणि बेस काहीच लिहिणार नाही बा, कारण बेस घ्यायची तर गरज नाही, कारण मी
लॉग एक्स लॉग वाय लॉग झेडच्या व्हॅल्यू काढल्या तर तिथे बेस काहीच नाही बघा. x⁴ इंटू वायचा पॉवर -3 का -2 सॉरी वायचा क्यूब आहे बघा आणि झेडचा पॉवर -2 आहे बघा. y³ इंटू z⁻² आणि इक्वल टू ह्या साईडचा तुम्हाला लॉग घ्यावा लागला बा. ह्या साईडला किती 1 चा लॉग घ्यावा लागला लॉग ऑफ 1. इथं रूल कोणता यूज करणार हा रूल यूज करणार बघ लॉग ऑफ MNP. लॉग ऑफ MNP असेल त्याला काय देता येते लॉग ऑफ M प्लस लॉग ऑफ N प्लस लॉग ऑफ P. हा लॉगरिथमचा रूल लिहून दिला मी तुम्हाला. M म्हणजे x⁴ N म्हणजे y³ आणि N म्हणजे z⁻². लिहा मग लॉग ऑफ x⁴ प्लस लॉग ऑफ N म्हणजे y³ लॉग ऑफ y³ प्लस लॉग ऑफ N म्हणजे z⁻². कळलं हे रूल यूज केला बा. लॉग ऑफ MNP म्हणजे लॉग M प्लस लॉग N प्लस लॉग P. कळलं मला सांगा बरं लॉग 1ची व्हॅल्यू किती असते बरं सांगा कोण सांगतं लॉग 1ची व्हॅल्यू सांगा मला. हां स्टेल मी एनीबडी. बरं लॉग 1ची व्हॅल्यू लिहून दिली. लॉग 1ची व्हॅल्यू किती त्या लॉग 1च्या ठिकाणी काय लिहिता येईल तुम्हाला 0 लिहिता येईल बरं. लिहा मग 0. आता बघा हे 4 कुठे येईल बरं बॅक साईडला. हे 3 कुठे येणार बॅक साईडला आणि हे -2 सुद्धा कुठे येणार बॅक साईडला. बॅक साईडला लिहून टाका. लिहा मग therefore हे 4 बॅक साईडला येईल 4 लॉग ऑफ x. हे 3 सुद्धा बॅक साईडला येईल मग 3 लॉग ऑफ y येणार आणि -2 सुद्धा बॅक साईडला येईल. हे मायनस आणि प्लस मायनस होईल बरं डायरेक्ट लिहितो. हे -2 बॅक साईडला झालं ते मायनस आणि प्लस मायनस येईल -2 लॉग ऑफ z. आता तुम्ही म्हटलं याच्यानंतर काय करायचं याच्यानंतर काय करायचं आपण ज्या लॉग x लॉग y आणि लॉग z च्या व्हॅल्यू काढल्या त्या व्हॅल्यू इथे टाकून द्यायच्या बघा. सांगा लॉग x ची व्हॅल्यू किती आली k टाकून द्यायचं. त्यामध्ये 4 इंटू लॉग x ची व्हॅल्यू किती ka हे दिस 3 ॲज इज. लॉग y ची व्हॅल्यू सांगा मला. लॉग y ची व्हॅल्यू 2k 2k. या लॉग y ची व्हॅल्यू इथे 2k का टाकून दिली मी बघा. नंतर हे -2 ॲज इट इज. लॉग z ची व्हॅल्यू सांगा ही बघा. लॉग z ची व्हॅल्यू किती 5k इंटू 5k and that is equal to 0. कॅल्क्युलेशन करू आपण बघा. हे 4 इंटू k इंटू a that is 4ka. हे 3 इंटू 2 6 that is 6k. हे 2 इंटू 5 10 -10k that is equal to 0. आता ज्याच्यामध्ये फक्त याच्यामध्ये a ह्या दोन टर्म मध्ये a नाही त्या दोन्ही टर्म तिकडे ट्रान्सफर करा. ज्याच्यामध्ये a नाही ना त्या टर्म तिकडे ट्रान्सफर करा. या 4k जसं तसं लिहितो. हे 4k ॲज इट इज. 6 आहे -10k इकडे जाऊन काय होईल +10k होणार बघा आणि +6k इकडे जाऊन काय होईल -6k होणार बघा. कळलं -10k इकडे जाऊन +10k झालं. हे +6k इकडे जाऊन -6k झालं बा. ठीक आहे झालं आन्सरच येते बा. आता हे 4ka जसं तसं सांग टेल मी 10k - 6k 10k - 6k दॅट इज 4k. आता बघा धिस के आणि धिस के गेट कॅन्सल. हा के कॅन्सल होईल बा. फक्त मी कॅन्सल करत नाही नेक्स्ट स्टेपला लिहित नाही बघा मी. म्हणजे इथं 4 राहणार के तर कॅन्सल झालं. a 4a इक्वल टू 4 इथं डिवाइडला नाही लिहा therefore a इक्वल टू 4 डिवाइड बाय 4 येईल. 4 डिवाइड बाय 4 मीन्स 1. मी डायरेक्टच लिहायला पाहिजे. ते 4 कॅन्सल होऊन रिझल्ट किती येईल 1 येणार. लिहा therefore a इक्वल टू 1. हे 4 ला डिवाइडला जाणार 4 अपॉन 4 म्हणजे 1 दॅट इज therefore a इक्वल टू 1 लिहून टाका. ह्याच्यातही काही डाऊट असला तुम्ही विचारू शकता काही प्रॉब्लेम नाही. हां काही डाऊट असला तर विचारायच्या मध्ये. नो डाऊट.
ठीक आहे, एक क्वेश्चन तुम्ही करून दाखवा आता. झालं. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही करा आता. इफ सेम अशा टाईपचा क्वेश्चन आहे बघा. इफ log x upon 2 equal to log y upon 3 equal to log z upon 6. Right, I think it's 6 बरोबर 6 है बघा. तर शो दॅट नाही शो दॅट करायचा हा क्वेश्चन बघा. शो दॅट एक्स क्यूब इंटू वाय रेस्ट पॉवर 4 इंटू झेड रेस्ट पॉवर -3 इक्वल टू 1. करा बरं. हा वेगळा क्वेश्चन आहे, मला दुसरा द्यायचा होता पण हाच दिला मी. काय करा तो देतो मी, हे नंतर करा वाटलंच. बरं ठीक आहे, करा हेच करा क्वेश्चन, बघू आपण. मलाच करून दाखवावं लागेल हे. लहान सांगतो तुम्हाला. ॲक्च्युली मला दुसरा क्वेश्चन द्यायचा होता पण हा पाहिलाच नाही पुढे क्वेश्चन. ठीक आहे, लिहा हा क्वेश्चन. तेव्हा तिघांचा रेशो दिला इक्वल बघा. तर हे शो दॅट करायचं आपल्याला. एक लक्षात याचा यूज करायचा. तिघांचा रेशो सेम दिला ना, मग तिघांचा रेशो कॅल्क्युलेट करायचा पहिल्यांदा. लिहा सोल्युशनमध्ये. तेव्हा तिघांचा रेशो इक्वल दिला तर आपल्याला हे शो दॅट करायचं. इथं काय कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची नाही, आपल्याला हे शो दॅट करायचं बघा. कसं शो दॅट करायचं सांगतो. जे दिले ना त्याचा यूज करू आपण. लेट करू. तिघांचा रेशो इक्वल आहे ना, तिघांचा रेशो आपण कॅल्क्युलेट करू. लेट log x upon 2 equal to log y upon 3 equal to log z upon 6. ला इक्वल टू कॅल्क्युलेट करा. मग तिघांचा रेशो के म्हणजे इच रेशो कुठे के येणार. ल्यामध्ये फॉर log x upon 2 equal to k comma log y upon 3 equal to k. log y upon 3 equal to k and log z upon 6 equal to k येणार बा. हा राईट ऑन. log z upon 6 equal to k. हे 2 इकडे ट्रान्सफर करायचे आणि log x log y log z ची व्हॅल्यू काढा. therefore log x equal to हे 2 into k that is 2k. ये 3 into k that is 3k. log of y equal to that is 3k. हे 6 इकडे ट्रान्सफर करा म्हणजे log z equal to 6k. आता जे दिले ना हे दिले ना याचा यूज करू आपण. जे दिले ना त्याचा सॉरी हे तर शो दॅट करायचं आपल्याला. यूज नाही करता यायचं आपल्याला. हे तर शो दॅट करायचं आपल्याला. याचा यूज करता येणार नाही आपल्याला. कशाची व्हॅल्यू काढायची नाही आपल्याला. हे शो दॅट करायचं.
एक्स क्यूब इंटू वाय रेस्ट पॉवर 4 इंटू झेड रेस्ट पॉवर मायनस 3 इक्वल टू 1 प्रूफ करायचं बा. कसं करायचं सांगतो मी तुम्हाला. मला सांगा एक्सचा पॉवर किती आहे बरं. एक्सचा पॉवर किती आहे 3. आवाज येतो का माझा. हॅलो माईक ऑफ आहे. नाही माईक चालू आहे आपलं. आला इकडं आपल्याला एक्सचा पॉवर किती आहे 3 म्हणून काय करा लॉग एक्सला 3 ने मल्टिप्लाय करा. दोन्ही साईडला 3 ने मल्टिप्लाय करा. नंतर वायचा पॉवर किती आहे 4. मी तुम्हाला आयडिया सांगायलो कारण तुम्ही जोपर्यंत ह्या लॉग एक्सला दोन्ही साईडला तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करणार नाही करून 3 पॉवरमध्ये जाणार नाही. कारण प्रूफमध्ये एक्सचा क्यूब आहे. या लॉग वाय इकडून 3 केला किती मल्टिप्लाय कराल 4 ना. कारण जोपर्यंत 4 ने मल्टिप्लाय करणार ना 4 पॉवरमध्ये जाणार नाही ते प्रूफ होणार नाही. इथं झेडचा पॉवर किती आहे -3 म्हणजे या लॉग झेडला दोन्ही साईडला -3 ने मल्टिप्लाय करावं बा. करा मग आता लिहा मग देअरफॉर ह्या लॉग एक्सला 3 ने मल्टिप्लाय करा दोन्ही साईडला. लिहा मग 3 log x इक्वल टू हे 3 इंटू 2 दॅट इज 6k येणार बघा. या लॉग वायला किती मल्टिप्लाय करा 4. 4 log ऑफ y इक्वल टू हे किती येईल 4 इंटू 3 दॅट इज 12k येणार बघा. आणि या लॉग झेडला किती -3 ने मल्टिप्लाय करा कारण झेडचा पॉवर -3 ना. -3 log ऑफ झेड. आणि ह्या साईडला सुद्धा या -6ला या +6ला जर -3 ने मल्टिप्लाय तर मायनस प्लस मायनस 18k येणार बघा. कळलं. आता हे 3 इक्वेशनचे ॲडिशन करू बघा. ॲडिंग दीज इक्वेशन्स. ॲडिंग दीज इक्वेशन्स नेक्स्ट पेजवर लिहितो मी बघा. लिहा मग आता ह्या साईडचे ॲडिशन करावं बघा. ह्या साईडचे ॲडिशन केले की तुम्हाला त्या साईड सुद्धा काय करावं ॲडिशन करावं बघा. लिहा मग आता 3 log x लिहा मग देअरफॉर 3 log x प्लस 4 log y आणि नंतर काय -3 log z येईल कारण ते प्लस मायनस मायनस येईल बघा. -3 log z. नाही तर मी याला प्लस मायनस असं लिहितो वाटल्यास. प्लस -3 इंटू log z लिहितो असेल चालतं ना. इकडे ह्या साईडचं पण ॲडिशन करा. 6k प्लस 12k 6k प्लस 12k आणि लास्ट टर्म -18k बघा. दाखवतो वाटल्यास मी बघा हे 6k प्लस 12k -18k. आता काय लॉगच्या बाजूला ज्या टर्म त्या टर्म पॉवरमध्ये नेऊ. या लॉग एक्सच्या बाजूला किती आहे 3 कुठे जाणार पॉवरमध्ये. हे 4 कुठे जाणार पॉवरमध्ये. -3 सुद्धा कुठे जाणार पॉवरमध्ये. लिहा मग आता लॉगच्या बाजूला ज्या टर्म त्या टर्म कधी पण पॉवरमध्ये जाणार कारण लॉगरिथमचा रूलच आहे ना. लॉग ऑफ एक्स क्यूब हे 4 बाय पॉवरमध्ये नाही. लॉग ऑफ वाय रेस्ट पॉवर 4 आणि -3 सुद्धा पॉवरमध्ये जाईल. लॉग ऑफ झेडचा पॉवर -3 हे 6k प्लस 12k दॅट इज 18k. राईट ऑन 18k -18k. आता हा हे म्हणजे m हे म्हणजे n आणि हे म्हणजे p. log m प्लस log n प्लस log p दॅट इज इक्वल टू log ऑफ m and p. लिहा देअरफॉर log ऑफ x क्यूब इंटू y रेस्ट पॉवर 4 इंटू z रेस्ट पॉवर -3 18k -18k 0 बघा. त्या 0ला log 1 लिहिता येईल कारण 0 व्हॅल्यू कोणाची log 1 ची बघा. log ऑफ x क्यूब इंटू y रेस्ट पॉवर 4 इंटू z रेस्ट पॉवर -3 आणि या 1 ला लिहिता येते log ऑफ 1. झालं म्हणजे डेफिनेटली दिस इक्वल टू 1 येणार कारण log m इकडे log n असेल तर m इकडे n. बऱ्याच जण लॉग कॅन्सल म्हणतात. नाही लॉग कॅन्सल नाही
लॉगरिथमचा रूल आहे बघा, लॉग एम इक्वल टू जर लॉग एम इक्वल टू लॉग एन असेल तर डेफिनेटली एम इक्वल टू एन. मग एक्स क्यूब इंटू वाय रेस्ट पॉवर 4 इंटू झेड रेस्ट पॉवर -3 इक्वल टू 1. आणि हेच रिझल्ट प्रूफ करायचं होता बघा. याच्यामध्ये काही डाऊट असला तर विचारा. काही डाऊट आहे? नाही सर. ठीक आहे. टाइम काय झाला मला सांगा बरं. 10:10 झाले. ठीक आहे. एक क्वेश्चन घेऊ आपण अजून एक. लिहा क्वेश्चन. लिहा इफ एवढा क्वेश्चन घेऊन थांबू आपण. लिहा इफ लॉग ऑफ एक्स टू द बेस 2 अपॉन 2 इक्वल टू लॉग वाय टू द बेस 2 अपॉन 4 equal to log z to the base 2 upon 6, sorry, log z to the base 2 equal upon k. ॲक्च्युली तुम्हाला हा क्वेश्चन द्यायचा होता मला. अँड एक्स क्यूब, सॉरी एक्स क्यूबच बरोबर, एक्स क्यूब इंटू वाय स्क्वेअर, मॅडम एक्स क्यूब इंटू वाय स्क्वेअर इंटू झेड रेस्ट पॉवर 7 इक्वल टू 1. फाइंड काय असेल सांगा बरं मला, सांगा फाइंड काय असेल. के देऊन टाका, के फाइंड के. एकदा क्वेश्चन वाचतो मी बा. लॉग एस टू द बेस 2 log s to the base 2 upon 2 equal to log y to the base 2 upon 4 equal to log z to the base 2 equal to k, and x cube into y square into z raised to power 7 equal to 1. फाइंड के. ठीक आहे, करू आपण हा क्वेश्चन. आधीच्या सारखा क्वेश्चन आहे बघा, हा ह्या टाईपमध्ये हा क्वेश्चन. हा आपल्याला एची व्हॅल्यू काढायची होती ना, ह्या टाईपमध्ये बघा. इथं तिघांचा रेशो के दिला होता, आपल्या इथे दिलं नाही बघा. ह्या प्रॉब्लेममध्ये आपण के लेट करू, पण के कसं के मध्ये दिले, कारण केच आहे नाही तिथे, के ऑलरेडी आलाय ना. मग तिघांचा रेशो कसा पुन्हा के लेट करता येईल, कारण के रिपीट होईल ना. आपण पी म्हणू. आपण लिहा मग सोल्युशनमध्ये. हा लेट करू आपण. लिहा लेट log s to the base 2 upon 2 equal to log y to the base 2 upon 4 equal to log z to the base 2 upon k equal to मी p लेट करतो. मी करताय ना, काय प्रॉब्लेम नाही. आता मग तिघांचा रेशो के, सॉरी तिघांचा रेशो पी म्हणजे ईच रेशो कुठे पी येणार बा. therefore log s to the base 2 upon 2 equal to p, comma log y to the base 2 upon 4 equal to p, comma log z to the base 2 upon k equal to p. हे 2 4 के इकडे ट्रान्सफर करा. therefore log of x to the base 2 equal to, that is 2 into p, that is 2p. Here log y to the base 2, that is 4 into p, that is 4p. And log z to the base 2, हे k इकडे ट्रान्सफर k into p, that is kp. आता अजून हे एक दिले ना,
याचा यूज करू आपण आणि केची व्हॅल्यू काढू. लिहा आता नाव लिहा एक्स क्यूब इंटू वाय स्क्वेअर इंटू झेड रेस्ट टू पॉवर 7 इक्वल टू 1. हे दिले ना बघा ना. आता आपण काय करू, दोन्ही साईडचा लॉग घेऊन टाकू. लिहा टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. तर दोन्ही साईडचा लॉग घेतला तर लॉग एक्स लॉग वाय आणि लॉग झेड तयार होईल आणि त्या किमती आपल्या इथे टाकता येतील बघा. लिहा मग लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू वाय स्क्वेअर इंटू झेड रेस्ट टू पॉवर 7. या साईडचा लॉग घेतला तर लॉग 1 येईल बघा. आता लॉग ऑफ एम एन पी म्हणजे लॉग एम प्लस लॉग एन प्लस लॉग पी. मग लॉग ऑफ एक्स क्यूब प्लस लॉग ऑफ वाय स्क्वेअर राईट. आणि बेस 2 घ्यावं लागेल बरं. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड विथ बेस 2 लिहा. बेस 2 का घ्यावं लागेल बरं, कारण आपण ज्या व्हॅल्यू काढल्यात, आपण लॉग एस लॉग वाय लॉग झेडच्या व्हॅल्यू काढल्यात ना, त्या सगळ्यांचा बेस 2 आहे. मग इकडे बेस 2 घ्यावं लागेल ना. दोन्ही साईडचा इथे बेस 2 लिहा, इकडे बेस 2 लिहा, इकडे बेस 2 लिहून टाका. लिहा इथे बेस 2 लिहा, इथे बेस 2 लिहा, इथे बेस 2 येणार बघा. प्लस लॉग ऑफ झेड रेस्ट टू पॉवर 7 टू द बेस 2. आणि लॉग 1 ची व्हॅल्यू किती बरं, लॉग 1 ची व्हॅल्यू 0 बघा. हे 3 कुठे येईल, बॅक साईडला. लिहा मग 3 लॉग ऑफ एक्स टू द बेस 2. इथून हे 2 बॅक साईडला येईल. लिहा मग 2 लॉग ऑफ वाय टू द बेस 2. इथून 7 बॅक साईडला येईल. लिहा 7 लॉग ऑफ झेड टू द बेस 2 इक्वल टू 0. आणि आता आपण काय करू, लॉग एक्स टू द बेस 2 लॉग वाय टू द बेस 2 लॉग झेड टू द बेस 2 च्या व्हॅल्यू काढून टाकू आपण. इथं काढायची गरज नाही, आहेत ऑलरेडी आपल्याला, त्या टाकायच्या आपल्याला. सांग लॉग एक्स टू द बेस 2 ची व्हॅल्यू किती, 2p टाकून द्या इथं. देअरफॉर 3 इंटू 2p प्लस दिस 2 इंटू लॉग वाय टू द बेस 2 ची व्हॅल्यू 4p 4p 7 आणि लॉग झेड टू द बेस 2 ची व्हॅल्यू kp kp and that is equal to 0. Calculation करू बा. हे 3 into 2 that is 6p. हे 2 into 4 that is 8p. And 7 into kp that is 7kp. That is equal to 0. So 6p plus 8p that is 14p plus 7kp equal to 0. हे 14p कडे ट्रान्सफर करा ह्या साईडला. इथेच लिहितो मी, दिसत असेल बघा. आता पहा हे 14p ह्या साईडला मायनस 14p होणार. लिहा देअरफॉर 7kp इक्वल टू 7kp. हे प्लस 14p कडे जाऊन काय होईल, मायनस 14p होणार बघा. मग हे p आणि हे p काय होईल, कॅन्सल होणार बघा. तर नेक्स्ट स्टेपला लिहित नाही. देअरफॉर 7k इक्वल टू मायनस 14. मग 7k इक्वल टू मायनस 14 म्हणजे k इक्वल टू किती येईल, 7 जा 2 दॅट इज मायनस 14. हे 7 जा 2 दॅट इज 14 म्हणजे मायनस 2 येणार. म्हणजे k ची व्हॅल्यू मायनस 2 आली बघा. याच्यात काही डाऊट असला तर विचारा. काही डाऊट याच्यामध्ये, काही डाऊट असला तर विचारा याच्यामध्ये. हां काही डाऊट नाही सर. ठीक आहे, जाऊ शकता तुम्ही. आता थांबू आपण, बाकीचे क्वेश्चन आपण उद्या बघू.